स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्। धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी हे धर्मयुद्ध होणार आहे किंवा या ठिकाणी आत्तापर्यंत अनेक महापुरुषांनी, ऋषीमुनींनी, देवांनी देखील तपाचरण केलेलं आहे, म्हणून याला धर्मक्षेत्र असं म्हणतात. किंवा क्षेत्र म्हणजे शेत. शेतामध्ये काय होतं, पिकं येतात. त्याप्रमाणे पाप किंवा पुण्यरूपी पीक ज्या शेतामध्ये पिकतं असं शेत म्हणजे कोणतं आहे, क्षेत्र. हे शरीर, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्याभिधीयते. ह्या शरीराला देखील क्षेत्र किंवा शेत असं म्हणतात. जर तुम्ही सत्कर्म केलं तर पुण्य निर्माण होतं, पुण्यरूपी पीक. आणि जर तुम्ही असत्कर्म केलं किंवा निषिद्ध कर्माचरण केलं तर या ठिकाणी पापरूपी पीक या ठिकाणी पिकतं. म्हणून शरीरालाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी क्षेत्र असं म्हणतात. आणि या ठिकाणी हे जे क्षेत्र आहे कुरुक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र म्हणजे क्रू धातूचा अर्थ आहे करा, कृती, कर्म. ह्या क्षेत्रामध्ये मनुष्याने कर्म केलं पाहिजे. पण ते कर्म कसं केलं पाहिजे तर धर्मक्षेत्रे, हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये धर्माचरण केलं पाहिजे. धर्माचरण म्हणजे काय तर धर्म म्हणजे काय तर त्याच्यासाठी समजा आपलं धर्म म्हणजे काय तर त्याचे अनेक व्याख्यान केलेलं आहे अनेकांनी. तर एक आहे की यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धी सधर्म, ज्याच्यामुळं आपल्याला इहलोकातलंही कल्याण होईल आणि परलोकातही मृत्यूनंतरही कल्याण होईल. अशा प्रकारचं शास्त्राने प्रतिपादन केल्याप्रमाणे आचरण करणं याला म्हणतात धर्म, असं वैशेषिक दर्शनात म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी महाभारतामध्ये काय सांगितलं की येन प्रजाधारितः साधर्म, ज्याच्यामुळं सर्व प्रजेंचं चांगल्या प्रकारे धारण पोषण होतं. म्हणजे सगळे लोक एकत्र, सहनन त्याला म्हणतात, म्हणजे सगळ्यांचं एकत्रित कुटुंब, गाव, देश यांचं एकत्रित कल्याणाच्या मार्गाचं आचरण करणं यालाही धर्म असं म्हणतात. आणि असं सांगितलं का येतो धर्म हा तत्तो जया, ज्या ठिकाणी धर्माचरण असतं त्या ठिकाणी त्या मनुष्याचा विजय होत असतो. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये दुःख संकटाची मालिका कमी असते आणि त्या ठिकाणी त्याचा उत्कर्ष किंवा त्याचं उत्थान होत राहतं, त्याची प्रगती होत राहते असंही सांगितलेलं आहे. आणि वेदविहिता धर्म म्हणजे वेदाने जे सांगितलं त्याला धर्म असं म्हणतात. वेदाने काही सांगू तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. या ठिकाणी शास्त्राने जे करायला सांगितलं ते करायचं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, घे म्हणितल्या न म्हणावे विषयी विरुद्ध. तर शास्त्राने सांगितलं असेल विष घ्या तर ते विष घेण्याची तयारी असली पाहिजे. शास्त्र जर सांगेल राज्याचा परित्याग करा तर राज्यही सोडण्याची तयारी असली पाहिजे. अशा प्रकारचं शास्त्र प्रामाण्याला अनुसरून त्या ठिकाणी त्याचा वाच्यार्थ लक्षार्थ करायचा नाही. जसं शास्त्र सांगेल त्याप्रमाणे करणं याला धर्म म्हणतात. आणि अधर्म म्हणजे काय तर जे शास्त्र अविहित, शास्त्राने जे सांगितलं नाही किंवा शास्त्र जे आठवण करून देण्यासाठी असं सांगतं की इदम मा करू, हे कर्म तुम्ही करू नका. उदाहरणार्थ शराब मा पिबस्व, तुम्ही मद्यपान करू नका. कलंजम मा भक्षयस्व, तुम्ही मांसाहार करू नका. जे करू नका सांगता ते निषिद्ध जे कर्म आहे त्याच्यापासून अधर्म निर्माण होतो. आणि जे सांगतं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, तर आपल्या घरी आलेला अतिथी, आपले असणारे गुरु, आपलं असणारं इष्टदैवत हे कोण असेल तर माता आणि पिता, मातृदेवो भव असं सांगतं. तर ह्या आज्ञांचं पालन करणं म्हणजे धर्माचरण करणं. अखंडानंद स्वामींनी असं सांगितलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेवर चिंतन करता. तर हे क्षेत्रे धर्मम कुरु, म्हणजे क्षेत्रे तुम्ही क्षेत्रालाच प्राप्त झाले आहात, ह्या मनुष्य शरीररूपी क्षेत्रालाच प्राप्त झाला तर इथं काय करा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. याचा अर्थ काय आहे धर्मक्षेत्रे धर्मम कुरु, ह्या शरीररूपी क्षेत्राला तुम्ही प्राप्त झाले आहातच तर या ठिकाणी धर्माचरण करा असं सांगितलं. म्हणून या ठिकाणी या अध्यायामध्ये धर्म जर आता सगळं आपण पुढं अध्याय समाप्तीपर्यंत पाहिलं तर धर्मानुष्ठानाला अर्जुनाने आपल्या जीवनामध्ये अत्यंत असाधारण
महत्त्व दिलेलं आहे की आपलं जीवन हे धर्माला अनुसरून असावं. आणि म्हणून अर्जुनाला जर पाहिलं तर अर्जुन सगळे धर्माच्या दृष्टीने विचार करणार आहे आणि त्याला प्राप्त काय होतं, तत्त्वज्ञान प्राप्त होते. आणि नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, माझा सगळा मोह, माझं अज्ञान सहकुटुंब सहपरिवारे या ठिकाणी पलायन करून गेलं आणि आता मला तू जे सांगितलं त्याचं मला स्मरण झालं. म्हणजे मला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर किंवा मी ब्रह्म आहे असा मला साक्षात्कार प्राप्त झाला. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, हे कशामुळं तर त्वत्प्रसादान मया अच्युत, तू अच्युत आहेत म्हणजे कधी च्युत होत नाहीस. आपल्यापासून स्वतःच्या स्वस्वरूपापासून च्युत न होणारा तो आहे आणि तुझा माझ्यावर प्रसाद झालेला आहे. त्यामुळं त्वत्प्रसादात, तुझ्या प्रसन्नतेमुळं, तुझ्या अनुग्रहामुळं, कृपेमुळं मला ही स्थिती प्राप्त झाली. आणि स्थितोस्मी गतसंदेहा, काय स्थिती प्राप्त झाली, आता याच्या पुढं माझ्या जीवनामध्ये स्थितः अस्मी गतसंदेहा. गतसंदेहा म्हणजे माझ्या ठिकाणी एकही संशय आता राहिलेला नाही. माझ्या जीवनातल्या सर्व संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. या ठिकाणी माझ्या अंतःकरणाला परिपूर्ण नित्य स्वानंद सुखाची अभिव्यक्ती होत आहे आणि माझ्या दुःख स्वप्नात देखील नाही अशा त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊन जीवनमुक्त अवस्थेला मी प्राप्त झालेलो आहे. आता याच्या पुढं सुद्धा काय, करिष्ये वचनम तव, तुझ्या एकदा ज्ञान झाल्यानंतरही आता मी कसा राहील तर त्याचं कबुली देत असताना किंवा त्याची पावती देत असताना यापुढचं माझं जीवन तव वचनम करिष्ये, तुझी जी वचनं आहेत ते मी करील. आता तुझी वचनं म्हणजे काय, तर भगवंताच्या निश्वासातूनच हे वेद अभिव्यक्त झालेले आहेत किंवा वेदाचा आविर्भाव झालेला आहे. तर हे वेद जे सांगतील ना, मला जरी मी ह्या संसार बंधनापासून पूर्ण मुक्त झालो, या ठिकाणी मला विधी आणि निषेधाच्या कचाटातून मी तत्त्वज्ञानामुळं जरी सुटलो तरीसुद्धा इथून पुढं तुझे जे शास्त्राज्ञ आहे त्या शास्त्राज्ञेचंच मी परिपालन करील की जेणेकरून मला नंतरही जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा अनुभव घेत घेत प्रारब्ध क्षयानंतर मी विदेह कैवल्याला प्राप्त होईल. असा अर्जुनाने आपल्याला प्राप्त झालेली स्थिती किंवा ज्याला आत्मनिवेदन असं आपण म्हणतो ते आत्मनिवेदन भगवंताजवळ केलेलं आहे. तसं या ठिकाणी सुद्धा तो धर्माचरणाविषयी संशय निर्माण झाला की ह्या युद्धामध्ये मला माझ्या स्वकीय बांधवांशी, गुरूंशी, चुलते, मामे, सासरे यांच्याशी लढल्यामुळं मला कदाचित पाप लागेल आणि ह्या कौरवांच्या सगळ्या स्त्रिया या ठिकाणी विधवा होतील, त्या अधर्माचरण करतील, त्यामुळं वर्णसंकर होईल आणि तो संकर आमच्या नरकाला कारण होईल. जो स्वर्ग नरक कोणी पाहिले नाही त्याच्यावर अर्जुनाची अतीव श्रद्धा आहे. का तर तशी शास्त्रवचनं आहेत म्हणून स्वामी महाराज नेहमी सांगायचे की जो मनुष्य पापपुण्याची तमा बाळगतो आणि पापभीरू आहे, पापाला जो भीतो हाच पुरुष खऱ्या अर्थाने पुढं जाऊन तत्त्वज्ञान झाला असताना त्या ठिकाणी त्या फलाचा आनंद घेऊ शकतो. नाही तर त्या पुरुषाला तत्त्वज्ञान होतही नाही आणि तत्त्वज्ञानोत्तर अभिव्यक्त होणाऱ्या ज्या विलक्षण आनंदाची ती तर अभिव्यक्त होण्याची गोष्टच करण्याचं कारण नाही. म्हणून जो स्वामी महाराज सांगायचे, जो मनुष्य पापाला भीत नाही तर जो भ्रष्टी सदा आचार भ्रष्टी सदा कष्टी, जो आपल्या सदाचारापासून, सद्भावनेपासून आणि शास्त्र प्रतिपादित सद्विचारापासून जो पुरुष दूर जातो तो नेहमी जीवनामध्ये कष्टी असतो आणि जो पुरुष शास्त्राज्ञेचं अनुपालन करतो तो पुरुष नेहमी सुखी असतो. पापाला जो भीतो तोच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो. आणि या ठिकाणी अर्जुनाची या पहिल्या अध्यायामध्ये जी काही स्थिती सांगितली आहे ती कोणती आहे, पापभीरू पुरुषाची आहे. भीरू म्हणजे भिणारा, पापाला घाबरणारा असा अर्जुन आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याचं भय तर जातं पण अभयम जनक प्राप्तोशी याप्रमाणे तो अभयाला प्राप्त होतो. पण त्याच्यासाठी काय निश्चिंतेने जावे, अभय बरोबर का, अभयाने
आबाळीने जावे निश्चिंतीच्या ठाया रांडा रोटा वाया करू नये. आपण जे काही संत शास्त्र यांनी जे काही आपल्याला सदाचरण सांगितलेलं आहे, निश्चिंत आपण त्यांच्यावर अगदी विश्वास नाही अंधविश्वास ठेवावा आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जर गेलं तर अर्जुनासारखी स्थिती आपल्याला प्राप्त होते. किंबहुना हे अर्जुनाचं निमित्त आहे. अर्जुनम निमित्तीकृत्य. या ठिकाणी अर्जुनाला निमित्त केलं आणि आह श्री भगवान वासुदेवा. हा वासुदेवा संपूर्ण विश्व ज्याच्यामध्ये राहतं किंवा सर्व विश्वांच्या अंतरात्मा म्हणून जो निवास करतो तो परमात्मा या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांचंही म्हणणं आहे, अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचे निव्याजे म्हणजे अर्जुन फक्त निमित्त आहे, पण ही जी संसार परंपरा जन्ममरण परंपरा आहे ती सगळी जगातल्या सर्वच जीवांच्या पाठीमागे लागलेली आहे. तेव्हा सगळ्या जीवांचा ह्या संसार बंधनातून मुक्तता व्हावी यासाठी परमात्मा या ठिकाणी हा गीतेचा उपदेश करीत आहे. अर्जुनाचं फक्त निमित्त आहे. अर्जुनाचं निमित्त आहे म्हणजे आता या ठिकाणी युद्धाचं वातावरण आहे. मग त्या युद्धाच्या वातावरणामध्ये हा ग्रंथ सांगितला. याचंही वैशिष्ट्य आहे की मनुष्य जीवनातही रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं असं काहीतरी केलं पाहिजे की तुका म्हणे तुझ्या नामाचे निबळे अवघी यांचे काळे केले तोंड. हे जेवढी संकटं आपल्या जीवनात आहे ती संकटं आपल्याला त्यांना भीता कामा नये. ती संकटं आपल्याला भ्यायली पाहिजे. आणि कधी संकटं भिवू शकतात जर आपण ह्या मनुष्य जन्मामध्ये आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं, आत्मज्ञान करून घेतलं. आत्मानं चेत विजानीयात अयम अस्मिती पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. या कळले ज्याला आत्मा मी ऐसे आणि हे ज्वर बाधती कैसे. ज्याला मी आत्मस्वरूप आहे हे कळलं, आत्मा असंग आहे, निर्विकार आहे, त्याला जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, त्याच्या ठिकाणी कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, अज्ञान नाही, ज्ञान नाही, केवळ आत्माच आत्मा आहे. आणि तो आत्मा जड नाही, तो चिद्रूप असा आहे. तो आत्मा मरणारा नाही, तो सद्रूप नित्य असा आहे. आणि आत्म्याच्या ठिकाणी दुःख नाही, तो आनंद घन आहे. आणि आत्म्याला दुसरी सवत नाही. काल सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी केवळ आत्माच आत्मा आहे. आत्म्याहून भिन्न दुसरं काहीच नाही. गीता सांगते मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. माझ्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ नाही या बोधावर गीता आरूढ करून देते. आणि या अध्यायामध्ये आणखी एक नवीन गोष्ट आपल्याला जीवनामध्ये सांगितलेली आहे. गीताकारांनी अध्यायाचं नाव दिलेलं आहे अर्जुन विषाद योग. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हा वास्तविक आहे. कोणतंही शास्त्र जर असेल त्या अध्यायाची नाव दिली योग. योग म्हणजे परमात्मा प्राप्तीचं साधन. तर या ठिकाणी तुम्ही जर म्हणायला लागले भक्तियोग, कर्मयोग असं तुम्ही म्हणायला लागले, पुरुषोत्तम योग, ही नाव बरोबर आहे. त्याच्यामध्ये योग म्हणजे परमात्मा प्राप्तीचं साधन त्याच्यामध्ये सांगितले म्हणून योग आहे. पण हा एक जगावेगळाच हे आहे. याच्यामध्ये असणारं योग जो आहे हे 18 योग आहेत. 18 अध्यायांना 18 योग म्हटलेले. त्यापैकी या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं नाव दिलं आहे. म्हणजे वास्तविक अर्जुनाला होणारा विषाद म्हणजे दुःख आणि तोच परमात्मा प्राप्तीचं साधन. असं कसं काय जगामध्ये असं कुठं गीता सोडलं तर कुठं आजचा अध्यायाला किंवा एखाद्या परमात्म्याला प्रकरणाला नाव दिलेलं दिसून येणार नाही. त्याचं कारणच असं आहे का भगवंतांनी हे फार हेतुपुरस्सर ह्या वातावरणात गीता सांगितलेली आहे. आता सांगितलं की साधारण मानवी जीवनामध्येही हे सुखदुःखाचे प्रसंग वारंवार येतात. जसं आकाशात ढग येतात जातात त्याप्रमाणे सुखदुःखाचे प्रसंग असा कोणताच मानव नाही की ज्याच्या ठिकाणी केवळ सुखच आहे आणि असा कोणताच नाही की ज्याच्या ठिकाणी केवळ दुःखच आहे. सुख आणि दुःख ही पापपुण्याची फलं आहे आणि पापपुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. आणि कर्मविपाकाचा सिद्धांत आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आपलं केलेलं कर्म हे भोगल्याशिवाय होत नाही. अशी जर स्थिती आहे प्रारब्ध कर्मणाम भोगात एव क्षय असे शास्त्राचे हे ठोकळ सिद्धांत आहेत. आणि त्याप्रमाणे आपल्याला हे प्रारब्ध भोगावंच लागतं. पण भोगत असताना मनुष्य इथं प्रारब्ध भोगून संपतो. परंतु त्याने जर पुरुषार्थ केला
तर ह्या त्याच्या जीवनामध्ये येणारी संकटं, जीवनामध्ये येणारी दुःख याचा परिहार करण्यासाठी खरं दुःखच उपयोगाचं आहे. मनुष्याला दुःख प्राप्त व्हावं झालं तर दुःखाची निवृत्ती करावी वाटते, तर त्याला सुखाचं महत्त्व कळतं. म्हणून अर्जुनाला झालेला जे दुःख आहे तो योग झालेला आहे. म्हणजे जीवनामध्ये माणसं काय करतात, बऱ्याच वेळेला अशी इच्छा करतात की आमकी गोष्ट अनुकूल झाली मग आम्ही परमार्थ करू. तर अनुकूल नाही, या ठिकाणी त्यांनी सांगितलं भागवतामध्ये सांगितलं, संपत्ती ती संपत्ती नाही, खरी विपत्ती ही संपत्ती आहे. संपदो नैव असं, संपत्ती ही संपत्ती नाही, तर विपत जे आहे ती काय खरी संपत्ती आहे. कारण विपत्तीमध्ये मनुष्य या ठिकाणी ज्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळतो किंवा त्याच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंब उसळतो, त्याच वेळेला हे दुःख निवृत्तीचा उपाय तो स्वतः करण्याला प्रवृत्त होतो किंवा संत शास्त्र आपलं इष्टदैवत यांना तो शरण जातो. त्याप्रमाणे आणि कोण पण हे कोणाला दुःख तर सगळ्या जीवनाला होते, मग सगळ्याच लोकांना नाही, मग त्यांना योग म्हणजे परमात्मा प्राप्तीचं साधन सापडतं का त्याच्यामध्ये? नाही. त्यासाठी त्याचं नाव काय दिले, अर्जुन विषाद योग. अर्जुनाला ते दुःख झालं तर त्याला परमात्माची प्राप्ती होते. अर्जुन का, तर तो रुजू आहे म्हणून. सुमनु सुमती शुद्धमती का अनिंदकू आनंदगती पै गौप्यही तयाप्रती चावळे जे सुखे. त्यांनी सांगितलं की आपल्या समोर हे गीतेतलं ज्ञान जे आहे ते अत्यंत गुप्त गुह्यतम अशा प्रकारचं ज्ञान आहे. याच्यामध्ये कर्माचं गुह्य सांगितलेलं आहे, उपासनेचं गुह्यतरत्व सांगितलं आहे आणि तत्त्वज्ञानाचं गुह्यतमत्व सांगितलेलं आहे. असा असणारा हा जो गीता ग्रंथ आहे, तर या गीता ग्रंथामध्ये हे सर्व सांगितलं आहे कोणाला, तर अर्जुनाला सांगितलं आहे. अर्जुन म्हणजे रुजुत्वात अर्जुन, जो अत्यंत सरळ मनाचा आहे, जो सुमनु म्हणजे ज्याचं मन हे शुद्ध आहे, ज्याच्या मनामध्ये निषिद्ध कर्म करण्याविषयीच्या वासना पूर्णपणे निवृत्त झालेल्या आहे. संकल्प तो नाही दुजा, त्याच्या ठिकाणी निषिद्ध कर्म करण्याविषयीचा संकल्पसुद्धा अंतःकरणामध्ये उद्भवत नाही. नंतर तो शुद्धमती आहे. शुद्धमध्ये त्याची बुद्धी जी आहे, निश्चयात्मिका बुद्धी, निश्चयात्मिका तत्र बुद्धी, ती निश्चय करणारी बुद्धी फक्त परमात्मा प्राप्तीचाच निश्चय करते. अशा प्रकारची ती सुमती असं जर असेल. अनिंदकू हे सर्व करत असताना जो गुरु शास्त्र यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष पाहत नाही, असा अनिंदकू संतांच्या ठिकाणी दोष पाहत नाही किंवा दुसऱ्याच्याही निंदा करत नाही. म्हणजे कधीकधी दुसऱ्याचे गुणसुद्धा मनुष्याला द्वेष वाटले तर त्याच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी ईर्ष्या, मत्सर अशा प्रकारच्या भावना निर्माण होतात. म्हणून तो कधीही कोणाची निंदा करत नाही आणि अनन्यगती. त्यांनी आपल्या जीवनात आपल्या कल्याणासाठी तो अनन्य झालेला असतो. म्हणजे आपला जो भार आहे तो आपल्या इष्टदेवतेवर त्यांनी टाकलेला असतो. आता काय तारीशी तरी तारी मारी घाली संसारी अथवा नको शरण आलो नेणते पणे, अशा प्रकारचं त्याची आता एकदा शरण झाला की तो म्हणतो आता काही जरी झालं तरीसुद्धा काय रवी असता जाता धरवेल बाह्य येळासा नाही नाही, जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्म गोळ भंगा जाये वडवा नळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा न करी अनिकांचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला. अशा प्रकारची निष्ठा. जशी भानुदास महाराज म्हणतात, सप्त सागर एकवट होती जरी हे विरोणी जाय क्षिती पंचमहाभूते प्रळय पावती परी मी तुझाची सांगाती गा विठोबा न करी अनिकांचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला. याप्रमाणे अनन्य जर असेल तर गौप्यही तयाप्रती चावळीची सुखे, तरच त्याला ही गुप्त गोष्ट जी आहे अशा अधिकारी पुरुषाला सांगितली जाते. आणि अशा प्रकारचा हा अर्जुन आहे. आणि त्या अर्जुनाला विषाद म्हणजे दुःख झालेलं आहे आणि त्या दुःखाची परिणती, त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती त्याला झालेली आहे. आणि हे स्वतःचा त्याचा अनुभव आहे. आणि तो अनुभव त्यांनी 18व्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यासामध्ये स्पष्ट रीतीनं सांगितला. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. सुरुवात मात्र कुठून झाली होती की सुरुवात तिथून झाली की या ठिकाणी तो म्हणतो कृपण मी आहे, काय कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेतः. मी अत्यंत दिनवाना झालेला आहे आणि माझा मूळचा जो क्षत्रियाचा बाणा तो त्या ठिकाणी आता राहिलेला
नाही. आणि अशा वेळेला कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामी त्वाम धर्मसम्मूढचेता, धर्माविषयी म्हणजे कशाला धर्म म्हणावं याविषयी मला मूढता प्राप्त झालेली आहे. आणि आता मला तूच असं कर की जेणेकरून माझं कल्याण होईल. यत् श्रेयः स्यात्, जेणेकरून माझं कल्याण होईल. निश्चितम ब्रूहि तद मे, ते मला तू निश्चितपणाने सांग. शिष्य हा ते, मी तुझा शिष्य आहे आणि तू माझा श्रीगुरू आहे. शिष्यस्तेहम शाधी, तू मला उपदेश कर. आणि तव प्रपन्नम, तुला शरण आलेल्या माझं रक्षण कर किंवा मला उपदेश कर. अशा रीतीची जी अर्जुनाची भूमिकेत जो जाईल तर त्या पुरुषाला हा अर्जुन विषाद योगासारखा, जसा हा विषाद अर्जुनाला योगासाठी कारणीभूत झाला, तसं त्या कोणत्याही जीवात्म्याला जर तो ह्या भूमिकेत अर्जुनाच्या येईल आणि त्याला दुःख असेल आणि त्या दुःखाच्या निवृत्तीचा प्रयत्न करण्याला प्रवृत्त होईल तर त्याचा निश्चित होईल आणि तो नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा अशा प्रकारचं म्हणू शकतो. असा एक या अध्यायाचा साधारणपणाने चिंतन आहे. अनेक महापुरुषांनी हे चिंतन लिहिलेलं आहे. मधुसूदन सरस्वतींसारख्यांनी ह्या अध्यायावर आणि ज्ञानोबारायांनी विशेष करून विस्ताराने टीका केली. भाष्यकारांनी हा अध्याय नाही दुसऱ्या अध्यायाचे 10 श्लोक सोडले आणि 11व्यापासून सुरुवात केली. शंकरानंदांनी याचं लिहिलेलं आहे परंतु फार विस्ताराने नाही. माऊलींनी मात्र हा अध्याय आणि मधुसूदन सरस्वतींनी भरपूर विस्ताराने लिहिलेला आहे. आता यामध्ये भगवान माऊली ह्या श्लोकावर चिंतन करत असताना असं सांगतात की हां हां हे सगळे शास्त्रांना सार्थक करण्यासाठी अर्जुना तू ह्या धर्माच्या बळावर या ठिकाणी जन्म पावलेला आहे. म्हणजे धर्माचं अनुष्ठान कसं करावं याचा एक आदर्श वस्तुपाठ घालून देण्यासाठीच अर्जुना तुझी योजना आहे. हां त्याच्यामुळे तुला धर्मानुज असं नाव आहे. अनुज म्हणजे धाकटा, धर्मानुज म्हणजे धर्माच्या धाकटा भाऊ. असं तुला जे नाव झाले ना ते धर्मानुज म्हणजे युधिष्ठिराचा भाऊ नाही, तू धर्माचं अनुसरण करणार आहे म्हणून तुझं ते नाव 2 अर्थाने सार्थकच आहे. हां ओघाने ते नाव तुला आलेलं आहे. हां म्हणून तुला आता अनारीचं काय करता येणार. तू जे करशील ते काय करावं लागेल, धर्माच्या चौकटीत राहूनच तुला तुझं जीवन जगावं लागेल असं भगवान अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव त्या ठिकाणी करून देतात. हा कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी. जर कोणती गोष्ट परीक्षा करायची झाली हे कार्य काय आहे, काय करावं आणि काय करू नये याला प्रमाण कोण धरावं, शास्त्रेची करावी पारखी. अकृत्य ते कुठे लोकी वाळावे का. त्या ठिकाणी जे अकृत्य आहे जे करायचं नाही असं शास्त्र सांगतं तर ते आपण वाळावं म्हणजे त्याचा परित्याग करावा. याच्यासाठी अर्जुन हा सर्व मानवजातीचा या ठिकाणी आदर्श म्हणून राहिलेला आहे. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं कृपया पर्याविष्टो. आता आपला हा उपसंहाराचा भाग आहे. आता शेवटच्या 100 ओव्या राहिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये सांगतात कृपया पर्याविष्टो विषिदन निदम ब्रवीत अर्जुन वाच दृष्ट्वेमं स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. अर्जुन गेला, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा करा असं कृष्ण परमात्म्याला त्याने आज्ञा केली. परमात्म्यानेही रथ उभा केला आणि त्याला सांगितलं की आता बघ हे भीष्म द्रोणाचार्य आहेत त्यांच्या समोर उभा केला. आणि त्यांना पाहिल्याबरोबर अर्जुनाला केवळ भीष्मद्रोणच दिसले नाही तर इतर असणारे हे आपले बांधव सर्व दिसले. सुरजन सासरे सगळे त्याला दिसले आणि त्यामुळं त्याच्या मनामध्ये जरा त्याला काय म्हणतो आपण त्याचं मन द्विधा झालं किंवा मन जे आहे ते कृपेने किंवा दयेने त्या ठिकाणी विरघळून गेलं. आणि मग तो अर्जुन जो आहे तो म्हणतो पाह ना देवा, दृष्ट्वेमं स्वजनम कृष्ण इमं स्वजनम दृष्ट्वा. हे सगळं माझे नातेवाईक किंवा स्वकीय आत्मीय बांधव पाहून ते कसे पाहतो, युयुत्सुम समुपस्थितम लढाईसाठी माझ्या समोर आलेले आहेत असं तो म्हणतो. आणि असं जेव्हा त्याला वाटलं, आत्तापर्यंत तो शत्रू म्हणून रणांगणामध्ये आला होता, हे माझे शत्रू आहे, आणि इथं आल्यावर त्याच्या बुद्धीमध्ये बदल झाला आणि आता म्हणायला लागला का हे शत्रू वगैरे कोणी नाहीत, हे माझे बांधव आहेत असं तो म्हणायला लागला. असं का झालं तर माऊली म्हणतात
तेथ मनी गजबज झाली आणि आपैशी कृपा उपजली. त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये काहीतरी गडबड झाली, खळबळ झाली आणि आपैशी कृपा आली. आणि मनामध्ये एकदा खळबळ उडाली की आपोआपच त्याच्या अंतःकरणामध्ये कृपेचा किंवा दयेचा भाव आला. आणि दया आता काल एक तर काय असतं युद्धामध्ये या ठिकाणी एक तर काय असतो वीरभाव असतो शत्रूला मारण्यासाठी, म्हणजे त्याची अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती वीररसाचा स्थायी भाव आहे उत्साह असतो. कोणी असे ना मी त्यांना मारणार अशी वृत्ती असली पाहिजे. किंवा दुसरी अरे यांच्यापुढं आपण टिकाव धरणार नाही, हे आपल्याला मारणार, अशी जर वृत्ती झाली तर त्या ठिकाणी कोणता रस निर्माण होतो? भयानक रस निर्माण होतो. बरोबर ना? भयानक रस म्हणजे भीती हा त्याचा काय आहे? स्थायी भाव आहे. अर्जुनाला भीती वाटली का? त्यांची भीती पण वाटली नाही. अर्जुनाला त्यांना मारावा अशा प्रकारचा उत्साह निर्माण झाला का? तोही झाला नाही. त्याच्या ठिकाणी वीरवृत्तीची जागा जी आहे ती करुणावृत्तीनं घेतलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी करुण रस असा निर्माण झाला, भयानक, त्याला भीतीचा भाव निर्माण झालेला नाही. याचा अर्थ काय? करुणावृत्तीनं वीररसाला अभिभूत केलं असा त्याचा अर्थ आहे. तीच गोष्ट माऊली या ठिकाणी सांगतात की जे उत्तम कुळीची होती आपलं तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्या वीरवृत्तीचा अपमान झाला. वीरवृत्तीचा स्थायी भाव काय होता? उत्साह. आणि तिथं कोण आली? करुणावृत्ती. त्या करुणावृत्ती जी आहे त्या करुणावृत्ती आल्याबरोबर ही वृत्ती काय झाली? वीरवृत्ती ती त्या ठिकाणी निघून गेली. असं कसं काय होतं? त्यासाठी माऊली उदाहरण जातं. कशी झाली अर्जुनाची स्थिती त्यासाठी उदाहरण सांगतात. जे उत्तम कुळीची होती गुणलावण्य आथी तिया अनिकितेनं साती सुतेजपणे. ज्या एखादी स्त्री आहे, धर्मपत्नी आहे, उत्तम कुलीन उत्तम कुळात जन्मलेली स्त्री आणि ती पुन्हा अनेक प्रकारचे सद्गुण आणि लावण्य म्हणजे सौंदर्य यांनी संपन्न आहे आणि तिला जर तिच्या पतीनं दुसऱ्या स्त्रीचा अंगीकार केला तर तिला ते सहन होत नाही ना, ती सहन करीत नाही. किंवा एखाद्या पुरुषाला पूर्वीची पत्नी असताना त्याने दुसरा विवाह केला तर त्या नवी आवडीचे ने भरे कामुक निज वनिता विसरे. आता त्याने तरी असं का केलं? तर पहिलं त्याला नवीन स्त्रीबद्दल कुतूहल निर्माण झालं म्हणून तो कामाने व्याप्त असणारा जो पुरुष आहे त्याने आपली असणारी स्वतःची पत्नी तिला तो विसरून गेला. आणि मग काय वास्तविक तिला त्याने विसरता कामा नये पण तो विसरून गेला आणि काय करायला लागला? ती पूर्वीची असणारी पत्नी आणि आता त्यांनी अंगीकार केलेली पत्नी ह्यांच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. परंतु तिची योग्यता हिला नाही, पण तिची योग्यता नसताना देखील पाडेविनं तरी अनुसरे. तरी तो ती जे सांगेल तिचं तो अनुसरण करतो, आपल्या धर्मपत्नीचं ऐकत नाही. याचं कारण काय आहे? तर जैसा भ्रमला, कारण तो काय झालेला आहे? भ्रमिष्ट झालेला आहे, म्हणजे तो जणू काही वेडाच झालेला आहे. असं जसं व्हावं. अजून उदाहरण देतात की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. आता सांगतात की तपोबळे, काही माणसं तप करतात आणि त्या तपाचं फळ काय मिळतं? त्या तपाचं फळ म्हणून एक किंवा योग साधनेचं फळ म्हणून एक मधुमती नामक भूमिका योगशास्त्रामध्ये सांगितलेली आहे. ती भूमिका जेव्हा त्याला प्राप्त होते त्यावेळेला रुद्धी पातलिया, त्याला अनेक प्रकारच्या रुद्धी अनेक प्रकारचं सिद्धींचं ऐश्वर्य त्या पुरुषाला तप केलं की प्राप्त होतं. परंतु तप केल्यावर झाल्यानंतर जेव्हा ऐश्वर्य प्राप्त होतं त्यावेळेला त्याची भ्रंशे बुद्धी, त्याची बुद्धी जी भ्रष्ट होते. हे तप करायचं आणि तपाने आपण काय करायचं? तप कशासाठी? अंतःकरणाची शुद्धी व्हावी, आपल्याला जिज्ञासा निर्माण व्हावी, आपल्या जीवनामध्ये मोक्ष आपल्याला मिळावा, हे उद्दिष्ट आधी तो करायला निघाला. परंतु तप करायचं, तपाचं पहिलं फळ असतं उपतिष्ठन्ति तत्र सिद्धया. त्या ठिकाणी अनेक ज्या सिद्धी असतात त्या सिद्धी हा पुरुष देवता जे असतात त्याला अनेक विघ्न उपस्थित करतात. जो तप करतो, सत्कर्म करतो, उपासना करतो, तत्त्वज्ञानाला प्रवृत्त होतो, योगाची साधना करतो, अशा ह्या सगळ्या पुरुषांना प्रथम ह्या असणाऱ्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतापासून तर सगळ्या देवता पहिल्यांदा त्याला विघ्न करतात म्हणजे काय? त्या तपाचं फळ जे ऐश्वर्य ते त्याला देऊन पाहतात. आणि हा जर त्या ऐश्वर्यात रमला तर तो काय करत नाही?
पुन्हा त्याला तया विरक्तता सिद्धी आठवेना, त्याला विरक्ती किंवा वैराग्याचा विसर पडतो आणि समोर आलेले जे ऐश्वर्य आहे प्राप्त झालेलं त्या ऐश्वर्याचा भोगायला सुरुवात करतो आणि करत असताना त्याला विधिनिषेधाची सुद्धा आठवण राहत नाही. म्हणून तो करायला गेला गणपती आणि झालं माकड, असं त्याच्या जीवनामध्ये होऊन बसतं. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, तीर्थयात्रेला निघालेला मनुष्य आणि तो पाऊस येत होता म्हणून एका घराच्या ओसरीला आश्रयाला थांबला, तर ते ज्या घराच्या आश्रयाला थांबला ते वेश्येचं घर होतं आणि तो काशीला जाण्याचं विसरला. तसं या ठिकाणी सांगतात, तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी. आणि मग असं झालं की तया विरक्तता सिद्धी आठवेना. खरी सिद्धी सगळ्यात मोठी कोणी? विरक्ती आहे. काय विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. देवाने विचारपूर्वक सांगितलंय, विरक्तता, विरक्ती, वैराग्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही खरी जीवनातली सिद्धी आहे. कारण वैराग्यवान पुरुषालाच ज्ञान होतं आणि वैराग्यवान पुरुषालाच पुरुषाचंच ज्ञान टिकतं. म्हणून माऊलीने सांगितलं, प्राप्तेही पुरुषे इंद्रिय लाळिली कौतुके तरी आक्रमेला जाण दुःखे संसारिके. जरी ज्ञानवान पुरुष असला आणि त्याने आपली इंद्रिय जर त्या ठिकाणी सैर सोडली तर तो पुरुषाला पुन्हा दुःख प्राप्त होतं. आणि यासाठी सगळ्यासाठी कोण आहे तर वितरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा, जो आगवियाची भूमिका सवे चाले. वैराग्य हे त्यांनी आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत ह्या वैराग्याचं जतन केलं पाहिजे. नाही केलं तर त्या पुरुषाला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणून माऊलींनी सांगितलं की सगळे कोणी जरी असलं, माऊलीच एक अशा प्रकारचं मानवजातीला नुसते शास्त्राचे हिशेब सांगत नाहीत, हिसाब बराबर आहे, छोकरा डुबता आहे, अशा प्रकारची स्थिती माऊली सांगत नाही. माऊली त्या साधकांची माऊलीच आहे. म्हणून त्याची पूर्णपणे बाबा शेवटच्या श्वासात आहे तोपर्यंत ही वैराग्याची वृत्ती प्रयत्नपूर्वक जतन करावी, असंच माऊलींचं मनोगत आहे. म्हणून म्हणतात की असा जरी एखादा पुरुष तप वगैरे केलं साधन, तरी त्या देवता त्याला, कारण हा देवता शास्त्रात वर्णन आले, कितीतरी साधक जे आहेत तर ते काळाच्या मस्तकावर पाय ठेवून मग आपल्या निजधामाला गेलेले आहेत. त्यामुळं त्या देवतांना वाटतं की हा पुरुष आता याला आपली गरज नाही. आत्तापर्यंत काय करत होता? देवान भावयतानेन ते देवा भावयंतो हा परस्परम भावयंता श्रेय परम वाप्स्यत. इष्टान भोगान निहो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस तेन एव सहा. आपण माणसांनी काय करायची? त्या देवतांची पूजा करायची आणि देवतांनी त्याचं मनोगत पूर्ण करायचं. हे आदान प्रदान हा व्यापार पूर्व काळापासून चालत आलेला आहे. आणि हा पुरुष जेव्हा मोक्षाला प्राप्त होतो त्यावेळेला त्याला आता ह्या देवदेवतांची उपासना नाही, कारण तो काय होणार? भगवत स्वरूपाला किंवा जगदधिष्ठान असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला की आता तो पुन्हा जन्मच घेणार नाही. तो ह्या देवतांचंही अधिष्ठान असणारा परमात्मा त्या स्वरूपाशी एकरूप होईल. म्हणून त्याला ह्या तपादी करताना अनेक देवता विघ्न करीत असतात. आणि मग हे जे विघ्न करतात त्यावेळेला त्याला विरक्तता सिद्धी, म्हणजे खरी सिद्धी कोणती? विरक्ती, वैराग्य. पण ही वैराग्य सिद्धी त्या ठिकाणी त्याला आठवत देखील नाही, त्याचा विसर पडतो. हे जसं उदाहरण सांगितलं तसे अर्जुनाची स्थिती झाली. तैसे अर्जुना तेथ झाले असं ते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्याशी. तैसे त्याप्रमाणे तेथ म्हणजे ह्या युद्धप्रसंगी अर्जुना झाले, अर्जुनाला तशा प्रकारचं झालं. असं ते पुरुषत्व गेले. त्याच्या ठिकाणी जे पुरुषत्व म्हणजे पराक्रम, आसता म्हणजे तो पराक्रम त्याच्या अंगातच होता, वीरश्री त्याच्या अंगातच होती, परंतु जणू काही ती निघून गेली. का निघून गेली? त्याची वीरश्री तुकाराम महाराजांनी गेली विरसरी मग त्याशी रांड मारी, अशा प्रकारची त्याची स्थिती झाली. आणि मग असलेलं पुरुषत्व गेलं. का गेलं? जे नामकारण, जे अंतःकरण दिधले कारुण्याशी. कारण जे अंतःकरण त्यांनी युद्धासाठी वीरश्रीचा भावसंचार अंतःकरणात व्हायचा त्याला सोडून दिलं आणि ते अंतःकरण कोणाला देऊन टाकलं? अंतःकरण दिधले, पण कोणाला? करुणेच्या भावाला. हे माझे बांधव आहे, हे मरले तर पुढं काय, हे किती विरुद्ध होईल, अशा प्रकारचं त्याचं अंतःकरण कारुण्य म्हणजे कारुण्य म्हणजे करुण रसाचा स्थायी भाव आहे दया. त्या जशी एक किती कठीण लाख असली
त्याला लक्षा म्हणतात. त्या लाखेला उष्णता लागली की ते पगळते, लोण्याला उष्णता लागली की लोणी पगळतं. तसं याची अंतःकरणवृत्ती कारुण्यामुळं, दयेमुळं द्रवीभूत झाली. आणि ती दया तिथं आली की जसं त्यांनी सांगितलं सवती मत्सरामध्ये सवत सहन होत नाही, तशी दयावृत्ती आली की वीरवृत्ती त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून अर्जुनाची वीरवृत्ती निघून गेली. आता हे कसं झालं याविषयी एक उदाहरण देतात अजूनही. देखा मंत्रज्ञ बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. बघा, देखा मंत्रज्ञ, मंत्रज्ञ म्हणजे मंत्रज्ञाता किंवा वेदाचे मंत्र जाणणारा, त्याला म्हणतात मंत्रज्ञ. मंत्रम जानाती ती मंत्रज्ञ. जो मंत्र जाणणारा आहे तो बरळू जाय, तर तो बरळायला लागला. म्हणजे म्हणत असताना मंत्र जसा म्हणायला पाहिजे त्याच्याऐवजी चुकायला लागला. तर मग काय होतं, मग तेथ जैसा संचार होय. मग काय आहे, तुकाराम महाराज म्हणतात मंत्र चळे थोडा. तो जर चळला मंत्र म्हणण्यात, चुकीचा म्हणायला लागला तर दढची होय वेडा. कारण हे वेदा आत्ताच्या काळामध्ये जे काही मनोवैज्ञानिक आहे त्यांनी देखील असा अनुभव घेतलेला आहे की हे जे मंत्र आहे हे मंत्र केवळ एखाद्याला नागरी लिपी, देवनागरी लिपी वाचता येते म्हणून वेदातले मंत्र म्हणेल, किंवा त्यातला जो अर्थ कळला तशा प्रकारच्या अनुष्ठानाला प्रवृत्त होईल. त्याला कोणते संस्कार नाही किंवा संहिता त्यांनी घेतलेली नाही. तर असे पुरुष जे आहेत त्यांना फलश्रुती तर होत नाही, पण उलट त्याचे उलट परिणाम दिसतात असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून ते सुद्धा आता या ठिकाणी हे अवरोह त्याला काय म्हणतात आपण, उदात्त अनुदात्त स्वरित याप्रमाणेच एक परंपरेचं जे वेदाचं उच्चारण आहे तेच केलं तर त्याच्यापासून चांगल्या प्रकारची फलश्रुती होते. नाही तर कोणाच्या मनात आलं आम्हाला का अधिकार नाही आणि त्यांनी जर केलं तर ते त्याला फलश्रुती होताना दिसत नाही, मात्र उलट परिणाम दिसतात असं मनोवैज्ञानिकांचं सुद्धा मत आहे. तर इथं सांगतात मंत्रज्ञ केवढाही मंत्राचा ज्ञाता असला, काहींनी मंत्र शिकलेले आहेत, त्याचं उच्चारण संहिता झालेली आहे तरी बरळू जाय. काही काय असतं, शेवटची टोकं सारखी असली किंवा पहिलं सारखं असलं की त्याचं काय होतं संचार, त्याला एक संचार म्हणतात. तर इथं वरचा अर्थ असा आहे की जर मंत्राचं ज्ञान असलाही पुरुष बरळला म्हणजे मंत्रोच्चारणात चुकला तर संचारू होय म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये भूतसंचार होतो. कारण का त्या मंत्राचे जे जसं म्हणायला पाहिजे तसं म्हटला नाही. किंवा दुसरा अर्थ असा आहे संचारू होय म्हणजे आता सांगितलं तर एखाद्याचं पहिलं टोक सारखं असतं आणि मग तेच टोक बरोबर आलं का पुन्हा दुसरं पहिलं आलं का मनुष्य विसरून जातो. आता चौथं जे चरण आहे तेच दुसऱ्यांना म्हणतो, मग पुढचं कोणतं म्हणतो, 2 चरणं गेलीच मग पुढं 5वं 6वं असं म्हणून तो अभंग किंवा तो श्लोक तो पूर्ण करतो. उदाहरणार्थ आपल्याला कोणता अभंग, नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, नारायण हरी नारायण हरी. तर मी दररोज म्हणतो नारायण हरी नारायण हरी, भक्तिमुक्ती त्याची घरी भक्तिमुक्ती चारी घरी त्याच्या, असं म्हटलं का मग पुढं काय होतं, पुढचे सगळे अभंग जातात आणि लगेच येतो जाणीवनी निव भगवंती नाही हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. आणि मग तिथं काय म्हणतो, नारायण हरी उच्चारण आमाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही. तर मग पुन्हा तिथपर्यंत येतो, आहे की नाही. आणि चुकलं का हरिपाठ काही लवकर होतच नाही, आहे की नाही. आणि जर पुढं लक्ष ठेवलं तर हरिपाठ काय होतो अगोदरच संपून जातो, पण 3 अभंग गेले याचं काही स्मरण होत नाही. म्हणून म्हणतात याला म्हणतात संचार होणं. म्हणजे दोन्ही पदं जर सारखे असले तर त्या ठिकाणी काय होतं, कोणतं म्हणायचं. जसं बा एक याच्यामध्ये मला वाटतं स्वाध्याय प्रवचने नच सारखं प्रत्येक याच्यामध्ये येतं, पण त्याच्या पुढचा जो मंत्र आहे तो मंत्र काय लक्षात येत नाही. कारण स्वाध्याय प्रवचने म्हणलं 4-5 जर मंत्र असतील पुढते तर कोणताही एखादा म्हणून जातो. त्याला सावधान किंवा तत्पर राहिलं तरच त्याचं क्रमाने पठण होतं. हे एक उदाहरण दिले माऊलींनी. देखा मंत्रज्ञ बरळ जाय, मग तेथ का जैसा संचारू होय. तिथं काय होतं संचार होय, याला म्हणतात संचार गेला म्हणजे एकच पद जर आपल्याला त्याच्या खाली असणारं क्रमाने न वाचता दुसरंच पुढचं वाटलं तर म्हणतात याला संचार झाला. जसं आता गीतेची परीक्षा घेताना वगैरे, तर वेदाची परीक्षा घेताना घनपाठी वगैरे ते लोक काय करतात, संचाराची स्थळं काढतात आणि म्हणा बरं मंत्र, नेमका मनुष्य चुकून जातो त्याच्यामध्ये. म्हणून या ठिकाणी सांगतात देखा मंत्रज्ञ बरळू जाय तेथ का जैसा संचार होय.
तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. तैसा म्हणजे त्याप्रमाणे. हा धनुर्धर म्हणजे धनुष्य धारण करणारा, गांडीव धनुष्य धारण करणारा हा जो अर्जुन आहे तो महामोहाने आकळला म्हणजे ग्रासला गेला, गिळला गेला. महामोह म्हणजे अज्ञान. खरं जे काय आहे किंवा दुसरा अर्थ आहे महामोह, इथं जर ओघात घ्यायचा झाला, महान मोह म्हणजे काय, ही ममता जी आहे ते ममता पराकोटीची ममता, की हे माझे आहेत, ऐकी नाही, मी एक अर्जुन आहे आणि हे माझे स्वकीय बांधव आहेत, असा त्याला झालेला जो कार्याध्यास स्वरूपाचा तोही काय आहे, मोहच आहे. आणि याला मूळ कारण काय आहे, मूळ कारण कारणाध्यास आहे, म्हणजे आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान. खरं त्याचं कारण काय, कारण कुठूनही गेलं आपण पाहिलं या सगळ्या दुःखाचं कारण कोण निघतं शेवटी, आत्मस्वरूपाचं अज्ञान. त्यालाच काय म्हणायचं, महामोह वैचित्य, म्हणजे आपली विपरीत भावनेला कारण होणारा. ते विपरीत भावना कशामुळं होते, तर आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणून. काय ती ओवी की मनोनी पडिला विसरू, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणून म्हणतात का महामोहे आकळला, त्याला मोहाने आकळलं, ताब्यात घेतलं, म्हणजे आता त्या मोहातून तो सुटू शकत नाही, अशी त्याची अवस्था झाली. आणि म्हणून पुढं काय झालं, म्हणून असता धीरू गेला, हृदयाद्राव आला, जैसा चंद्रकळी शिंपीला सोमकांतू. आता याच्यासाठी उदाहरण देतात, कसं झालं, जैसा ज्याप्रमाणे, चंद्रकळी म्हणजे चंद्राची कळा म्हणजे चंद्राची किरणं, त्या चंद्राच्या किरणाने सोमकांतू शिंपीला. त्या ठिकाणी सोमकांत जो मणी आहे म्हणजे चंद्रकांत नावाचा मणी आहे, आणि चंद्राचे किरण त्या सोमकांत मण्यावर पडले तर तो जसा शिंपीला म्हणजे तो काय होतो, त्याला स्पर्श केला तर तो काय होतो, द्राव आला, तो आपोआप पगळतो. चंद्रकांत मण्याचा आणि चंद्रकिरणाचा स्पर्श झाला की तो चंद्रकांत मणी आपोआप त्याला पाझर फुटतो. तसंच अर्जुनाचं झालं. म्हणून असता धीरू गेला, त्याच्या ठिकाणी आस्था म्हणजे मुळात अस्तित्वात असलेलं जे धीरू म्हणजे त्याचं जे धैर्य होतं ते धैर्य त्याचं निघून गेलं. आणि हृदयात द्राव आला, आणि त्याच्या अंतःकरणाला अंतःकरण द्रवीभूत झालं म्हणजे अंतःकरणाला पाझर फुटला. तया परितो पार्थो आतिस्नेहे मोहितो, मकद सखेद असे बोलतू अच्युतेशी. तयापरी त्याप्रमाणे हा जो पार्थ आहे, अर्जुन आहे, जसा चंद्रकिरणाने चंद्रकांत मणी द्रवीभूत होतो, तयापरी पार्थो त्याप्रमाणे हा अर्जुन अतिस्नेहे मोहितो, त्याच्या ठिकाणी अत्यंत स्नेह उत्पन्न झाला. म्हणजे हे माझेच आहेत, यांना मारणं मला शक्यही नाही आणि योग्यही नाही, अशा प्रकारचा पूर्वी स्नेह होता. पण हा स्नेह अतिशय अत्यधिक प्रमाणात वाढलेला हा जो स्नेह आहे त्या स्नेहामुळे तो मोहित झाला. का स्नेह मनुष्याला मोहामध्ये पाडतो. म्हणजे सगळ्यात मुख्य कारण काय आहे, जितकं मनुष्य दुसऱ्याविषयी तादात्म्य करील अधिक तितका त्या स्नेहाच्या नावाखाली तो अधिक मोहाच्या गर्तेत त्या ठिकाणी खितपत पडतो किंवा मोहाच्या चिखलात तो अधिक सापडतो. यांनी सांगितलं अखंडानंद स्वामींनी, या स्नेहदा नाही ना, इमिदा स्नेहने, तर याचा अर्थच असा आहे, जसं एखादा माशीसारखा प्राणी आणि तो एखाद्या श्लेष्मा ज्याला म्हणतात कफ वगैरे अशा चिकट पदार्थात किंवा पावसाळ्याच्या दिवसात त्या गुळाला पाणी सुटतं आणि त्याच्यात ती माशी जर आली आणि बसली, किती तडफड करू द्या तिला बाहेर निघताच येत नाही. कारण का, तिचं त्याच्यावर स्नेह आहे आणि तो स्नेह इतका जडला तर त्या स्नेहामुळं ती प्राणाला मुक्ते पण तिला जाता येत नाही. त्या रूपाच्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात त्या पतंगाचे इतकी मोठी त्याला त्याचा प्रीती आहे की तो उडी घालतो आणि मरण पावतो पण त्या विषयापासून दूर होत नाही. याला मूळ कारण काय आहे, स्नेहाचं याला कारण आहे. म्हणून जशी ती माशी त्याच्याकडे तडफडून मरते पण बाहेर निघू शकत नाही, तसं ह्या स्नेहरूपी चिखलात किंवा स्नेहरूपी ह्या द्रवामध्ये हा सापडला की तो मनुष्य बाहेर निघत नाही, तो मोहालाच प्राप्त होतो. म्हणून म्हणतात की तयापरी प्रार्थू अतिस्नेह मोहित. फारच मोहाचं हे स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एका मनुष्याला की म्हणजे घडलेली गोष्ट, तर त्या मनुष्याला वयोवृद्ध अवस्थेमध्ये मुलगा झाला, त्यामुळे त्या मुलाचा त्याला खूपच स्नेह होता. दादा स्वामी महाराज सांगायचे. आणि मग काय झालं, त्या मुलाला तो खांद्यावर घेऊन एक दिवस दुकानात बसला.
दुकानात बसलं ते होतं साखरेचं पोतं. त्या साखरेच्या पोत्यावर त्या मुलाला त्यांनी बसवलं आणि हा त्या मारवाड्याशी गप्पा मारायला लागला. तर त्या गप्पा मारायला लागला त्या मुलाने तिथं मूत्रविसर्जन केलं. तर ते रागवायला लागलं. ते म्हणे रागवायचं नाही माझ्या मुलाला, तुझं काय बिघडलं, तो नाव माझं पोतभर साखर आहे त्याच्यात त्यांनी हे मूत्रविसर्जन केलं. त्यांनी म्हणे साखरेच्या पोत्याचे पैसे घे, पण माझ्या मुलाला बोलायचं नाही. का? हे जे आहे हे स्नेहामध्ये गुंत नाही, स्नेहामुळं प्राप्त झालेला हा मोह आहे. म्हणून म्हणतात की तया परी प्रार्थो आती स्नेहे मोहितो मग सखेद असे बोलतो अच्युतेशी. मग तो मोठ्या खेदाने या ठिकाणी अच्युतेशी भगवान परमात्म्याशी बोलायला. कारण तुकाराम महाराज म्हणतात ना, येऊनी जाऊनी पाहे तुझकडे पडिल्या साकडे नारायणा. या ठिकाणी आम्हाला कोणतंही संकट, आता हे संकट झालं अशा वेळेला कोणाकडे पाहणार, अजून हृदय तर द्रवीभूत झालेलं आहे, मोह तर उत्पन्न झालेला आहे. अशा वेळेला अर्जुन भगवंताला असं नाही, हे भगवंत तर काय आहे, यांनी तर युद्धाला कर म्हणतो तस्माद युद्ध सुभा, याला काय विचारायचं आहे की नाही. हा युद्ध नाही करायचं, लगेच आपलं दूर व्हायचं. त्याचा आपल्याला जो विचार करायचा आहे तो विचारसुद्धा कुठं केला पाहिजे, परमात्म्याबरोबर, आपल्या श्रीगुरूबरोबर. म्हणून जगद्गुरू परमात्म्याला तो म्हणतो सखेद असे बोलतो. त्या ठिकाणी अत्यंत खेदासहित म्हणजे दुःखाकुल, दुःखाने व्याप्त अशा अंतकरणाने तो अच्युतेशी बोलत असे. हा सुद्धा संवाद कोणाशी करतो? काही साकडं पडलं ते विचारावं कोणाला, तर ते म्हणा पडिल्या साकडे नारायणा. कुठं पाहिल? येऊनी जाऊनी पाहे तुझकडे. परमात्म्यालाच म्हणतात सखेद असे बोलतो अच्युतेशी. अच्युत शिवाय कोणाकडे जाऊ शरण काय उपयोग आहे? तुझं विना कोणा शरण जाऊ नारायणा. ऐसा न देखे मी कोणी दुजा तेही त्रिभुवनी, पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने. ऐसा न देखे मी कोणी, असं दुसरा जगात कोणीच नाही. म्हणून सखेद पण बोलत असे श्री अच्युतेशी. जो स्वतः कधी आपल्या स्वरूपापासून च्युत झाला नाही तोच माझं जीवनामध्ये कल्याण करू शकतो. म्हणून भगवंतालाच अर्जुन दुःखाकुल अंतकरणाने म्हणत आहे. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तो गोत्रवर्ग आघवा देखिला येथे. तो म्हणतो, तो म्हणे, तो म्हणजे तो अर्जुन म्हणतो, देवा अवधारी, देवा ऐका ना, म्या हा मेळावा पाहिला. मी हा या ठिकाणी मेळावा म्हणजे ह्या सगळ्या कौरव पांडवांचा झालेला मेळावा अर्थात जमाव मी या ठिकाणी पाहिलेला आहे. ते त्याच्यामध्ये पाहिलं, इकडं पाहिलं आपल्या सैन्यात, समोर पाहिलं शत्रू सैन्यात, तर काय दिसलं मला? तो गोत्रवर्ग आघवा देखील इथं. हे तर सगळे आमचा गोत्रवर्ग म्हणजे गोतावळाच आहे. हे सगळे आमचे नातेवाईकातलेच लोक परस्पर युद्धासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहे. पण अगदी पाहायला गेलं तर प्रत्येकजण काय आहे? आमचा गोत्रच, आमचाच वंशज आहे. हे संग्रामी अतिउद्यत झाले असती किर समजत, पण आपण पेया उचित केवी होय. ते म्हणतात हे संग्रामी ह्या युद्धामध्ये अतिउद्यत अत्यंत सज्ज झालेले आहेत. म्हणजे आता हे युद्ध करण्यासाठीच या ठिकाणी आलेले आहेत. झाले असती किरत, प्रयत्नातले काही तयार आहेत काही नाही असं नाही. समस्त हे सगळेच्या सगळे संग्रामी अतिउद्यत, संग्रामासाठी अतिशय सज्ज होऊन झाले असती झालेले आहेत. पण होऊ दे, जाऊ दे, जरी असं हे होत असेल मग झाले तर तू पण युद्ध कर. ते म्हणतात आपण प्रत्येक गोष्ट, ते अविचारी आहेत पण आपण विचारी आहोत ना. हां, ते अधर्माने युद्ध करतात पण आपलं धर्मयुद्ध करण्याचा आपला बाणा आहे ना. हां, त्यांना कोणी मार्गदर्शक तसे नाही, मला तू मार्गदर्शक आहे ना. म्हणून मी तुला सांगतो आपण पेया उचित केवी होय. ते जरी युद्धाला सज्ज झाले तरी आपण त्यांना अशाच प्रकारे त्या युद्धामध्ये प्रतिकार करणं हे उचित होय. ते केवी उचित होय? ते कसं काय उचित होईल? ते योग्य होणार नाही. ये अर्जुन हा जो प्रश्न करता आपण पेया उचित केवी होय, हे कोणता, त्याला काय म्हणतात? आपल्याला उचित आहे काय? अर्थात अर्जुनाला वाटतं की भगवान काय म्हणतील, हे ते लोक जरी करत असले तर आपल्याला हे योग्य नाही. त्याला काय म्हणतो? आक्षेपार्थ. असं आक्षेपार्थ आहे किंवा आपल्याला उचित आहे काय हा प्रश्न नाही, हा आक्षेपार्थ आहे. अर्थातच आपल्याला उचित नाही असं भगवान उत्तर देतील असं त्याला वाटलं. पण तो म्हणतो एवढ्यावरच नाही, भगवान काही बोलतच नाही. मग तो म्हणतो याचं थोडंसं स्पष्टीकरण केलं पाहिजे, कदाचित यांचं लक्ष एकाग्र झालेलं नसेल. म्हणून तो आणखीन पुढं म्हणतो, येणे नावेची नेनो काही मज आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे. तो म्हणतो देवा
हे या ठिकाणी आपण लढण्याला उचित नाही, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण खरं सांगू का, माझ्या अंतःकरणात या ठिकाणी आता किती उथलपुथल म्हणतो आपण त्याला, किती त्या ठिकाणी द्वंद्व एकत्र झालेले आहे. सांगू का तुला, येणे नावेची नेणो काय, एवढं नुसतं नावच घेतलं, एवढं नाव म्हणजे काय, आपल्या गोत्रजांबरोबर युद्ध करायचं, एवढं नुसतं नाव घेतलं तरी मज आपणपे सर्वथा नाही. तर मला काही जर आपणपे माझं मला काहीच नाही, म्हणजे माझं मला काही सुचत नाही. गोत्रजांबरोबर युद्ध करायचं एवढं नुसतं नाव घेतलं तरीसुद्धा या ठिकाणी काही नेणो, मला काही कळत नाही, यांच्याबरोबर युद्धच करायचं मला काही सुचतच नाही. म्हणून तो म्हणतो येणे आपणपे सर्वथा नाही. आणि माझी काय स्थिती झाली माहिती आहे का, मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे. आपल्याला संकल्प करायचा झाला तरी मन स्थिर पाहिजे, बुद्धीचा निश्चय करायचा झाला तर बुद्धी स्थिर पाहिजे. पण माझं मन काय संकल्प करावा आणि काय नाही या ठिकाणी मला काही सुचत नाही. काय निश्चय करावा, लढण्याचा निश्चय करावा हे पण मला सुचत नाही, आणि नाही करावा हे पण मला सुचत नाही. मनाने कोणता संकल्प करावा हे पण सुचत नाही. याचं मूळ कारण माझं मन आणि बुद्धी चंचल झालेली आहे. मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे असं सांगतात. ती कोणत्याही प्रकारची दुसरं एक आहे थिरून नव्हे असा एक पाठ आहे. मन आणि बुद्धीला मी खूप आवरण्याचा प्रयत्न करतो, मन स्थिर करू, बुद्धी स्थिर करू, पण मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे. एका ठिकाणी एका विचारावर आता ती स्थिर राहतच नाही. आता हे प्रसंग अर्जुनाला चालले का आपल्याला आहे? अर्जुनाला एकदा चालला का आपल्याला पावली आहे, आपल्याला पावली आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला गीता उपयोगी आहे. सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्षैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्षैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्षैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. आता अर्जुन भगवंताला म्हणतो, सीदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुः च शरीरे मे रोमहर्षः च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक् च एव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमति इव च मे मनः. मम गात्राणि सिदंती, मम म्हणजे माझी, गात्र म्हणजे सगळे माझे जे अवयव आहेत ते सगळे हात पाय वगैरे, सिदंती ते शिथिल होत आहे. सिदंती मम गात्राणि, मुखम म्हणजे माझं तोंड, मुखमच्या परिशुष्यती म्हणजे तोंड जे आहे ते सुकून जात आहे, ओठ तोंड सुकून जात आहे म्हणजे त्याला कोरड पडत आहे, तोंडाला कोरड पडत आहे. मुखंच परिशुष्यती मे शरीरे, आणि माझ्या शरीराच्या ठिकाणी वेपतू म्हणजे कंप, माझं शरीर सारखं थरथर कापत आहे. आणि रोमहर्षाश्च जायते, आणि माझ्या अंगावर या ठिकाणी रोमहर्ष म्हणजे रोमांच उभे राहिलेले आहेत. आता माझ्या हातात जे धनुष्य आहे, गांडीवम अग्नीनं दिलेलं खांडवन जाळण्याच्या प्रसंगी जे धनुष्य आहे, गांडीव धनुष्य, ते सुद्धा हस्तात स्रंसते, ते माझ्या हातातून स्रंसते म्हणजे निष्ठून पडतं, गळून पडतं. त्वक् एव परिदह्यते, आणि माझे असणारं जे अंग आहे त्या अंगाची जी त्वचा आहे, त्वक म्हणजे त्वचा, ती परिदह्यते, तिचा दाह होत आहे, म्हणजे अंग या ठिकाणी अंगाचा दाह होत आहे. आता न च अवस्थातून शक्नोमी च, आणि मी अवस्थातून म्हणजे मला उभं राहण्याला देखील मी न शक्नोमी, उभं राहू शकत नाही. आणि मे मनहा भ्रमती इव, आणि मे मनहा, आणि माझं जे मन आहे ते मनसुद्धा भ्रमती इव, जणू काही भ्रमिष्ट झाल्यासारखं झालेलं आहे. आता ही स्थिती ज्ञानोबा वर्णन करतात. देखे देह कापत तोंडासे कोरडे होतं, विकळता उपजत गात्रांशी. देखे पहा देवा, देह कापत असे, माझं शरीर, देह शरीर थरथर कापत आहे.
तोंड कोरडे होत असे, तोंडाला शोष किंवा कोरड पडलेली आहे. गात्रांशी म्हणजे माझे जे अवयव आहेत हातपाय आदी ह्या सर्वांना विकळता उपजतं, त्यांना त्या ठिकाणी शिथिलता निर्माण झाली आहे. म्हणजे त्या आपलं कार्य करू शकत नाही, पाय जाण्याचं कार्य करू शकत नाही, कारण ती इंद्रिय आता काय गर्भगळीत अशा शिथिल अशी झालेली आहेत. आणखी सर्वांगा कांटाळा आला, अतिसंताप उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. तर ते म्हणतात सर्वांगा म्हणजे माझ्या सर्वांगाला कांटाळा आला, सगळ्या अंगावर काटा उभा राहिला आहे. काटाळा आला म्हणजे अंगावर काटे उभे राहिलेले आहेत. अतिसंताप उपनला, मला अतिशय संताप किंवा त्रास किंवा दुःख या ठिकाणी खेद झालेला आहे. आणि त्यामुळं काय झालं, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा, तेथ गांडीवाचा हातू बेंबळ गेला. आता त्यामुळं ह्या स्थितीमध्ये माझ्या हातातमध्ये जे गांडीव धनुष्य होतं, त्या गांडीव धनुष्य हातात धारण केले होतं, पण तो हातू बेंबळ गेला. तो हात काय झाला, ढिल्ला सुटला आणि त्या हातातून ते धनुष्य गळून पडलं. ते न धरतची निष्ठले, ते म्हणतात ते न धरतची निष्ठले, परी नेनेच्या हातोनी पडिले, ऐशे हृदय असे व्यापिले मोहे येणे. ते न धरतची निष्ठले, ते न धरतची म्हणजे धरता धरता मला ते धरता येईना, म्हणून ते धनुष्य पूर्णपणे धारण करण्याच्या अगोदरच न धरतची निष्ठले, माझ्या हातातून ते निष्ठून गेलं. हे कशामुळं झालं, आयशे हृदय असे व्यापिले मोहे येणे, आयशे येणे मोहे हृदय व्यापिले असे, अशा प्रकारचा हा जो मोह झाला ना मला, हे या ठिकाणी म्हणजे स्नेहामुळं झालेला हा जो मोह आहे, ह्या मोहाने हृदय व्यापिले असे, माझ्या सगळ्या हृदयाला ह्या मोहाने व्यापलेलं आहे. म्हणजे हे हृदय म्हणजे मन, माझं सगळं मन या ठिकाणी मोहग्रस्त झालेलं आहे असं सांगतात. जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल. तर अर्जुन जागा आहे, जी शहाणी माणसं असतात ते प्रत्येक क्षणाक्षणाला तत्पर दक्ष राहतात. आता मोहाचा क्षण आला आहे, त्याची अशी स्थिती झाली तरीसुद्धा अर्जुन असं का मला व्हावं याविषयीचा विचार चालू आहे. आणि तो विचारही येऱ्या गबाळ्यापुढं मांडत नाही, तो कोणता सर्व जगन्नियंता असणाऱ्या परमात्म्याकडं तो आपली कैफियत किंवा आपली जी स्थिती आहे त्या स्थितीचं आत्मनिवेदन, आपली स्थिती ह्या ठिकाणी जगद्गुरू परमात्म्यापुढं निवेदन करीत आहे. तो काय म्हणतो, माझं खरी अशी स्थिती व्हायला पाहिजे नाही, पण का झाली, माझं अंतकरण सांगू का देवा कसं झालं. जे वज्रापासून कठीण दुर्धर अतिदारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल. ते म्हणतात हे देवा, वज्रापासून कठीण असे की महापुरुषाचं वर्णन केलेलं आहे की महापुरुषाचं मन किंवा अंतकरण कसं असतं, हृदय कसं असतं. मला वाटतं कालिदासाने लिहिलं आहे, वज्रादपि कठोरानी मृदुनी कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांशी कोही विज्ञातुम अर्हती. ज्ञानवान पुरुषांचं किंवा महापुरुषांचं अंतकरण कधीकधी वज्रादपि कठोराने, वज्रापेक्षाही कठीण होतं, आणि कधीकधी मृदुनी कुसुमादपि, फुलापेक्षाही कोमल होतं. त्यामुळं महापुरुषाचं जीवन आपल्याला कधी कळत नाही. त्या महापुरुषाचं कधी पाहावं तर इतकं विचित्र दिसतं. परवा चंद्रशेखर महाराजांनी फार याची उदाहरणं 2-3 सांगितली. तसं या ठिकाणी मनुष्य जीवनामध्ये या ठिकाणी अंतःकरण ह्या महापुरुषाचं पाहावं तर कधी कधी कठोर वाटतं, आणि कधी कधी वाटतं की यांच्यासारखा दयाळू कोणीच नाही, हे आपल्याला कळत नाही. स्वामी महाराज असे होते की जर स्वामी महाराजांकडे गेलं सकाळी आणि ते जर असे बोलायला लागले की असं वाटायचं की आपलं सगळं आयुष्य यांच्यावरून वळून टाकावं, आणि संध्याकाळी त्यांनी जर समाचार घ्यायला सुरुवात केली असं वाटायचं की यांचं तोंडसुद्धा परत पाहू नये. ते आमचे तात्या दादा हे असल्यामुळं आम्ही कसं तरी आपलं त्यांच्याजवळ राहिलं. त्या काय म्हणतील का ते म्हणायचे, महापुरुषाचं आपल्याला कळत नसतं, आपण सहन करायचं म्हणून आपल्याला वाटतं. त्याचं खरं कारण काय असतं की महापुरुषाचं हृदय काय आहे ते कळत नाही. मृदूने कोही लोकोत्तराणाम चेतांशी, ह्या लोकोत्तर पुरुषांची जे अंतकरण आहे
कहा विज्ञातुमर्हती, कोण जाणू शकेल. तसं आता अर्जुनाला आपल्या अंतःकरणाची जाणीव आहे आत्तापर्यंतच्या. तो काय म्हणतो, हे वज्रापासून कठीण, जे वज्रापेक्षाही कठीण अंतःकरण आहे, दुर्धर. जर कोणी म्हटलं की ते दुर्दमनी आहे, माझ्या अंतःकरणाला बदल करायचा किंवा त्याला प्रतिबंध करायचा असं जर कोणी म्हटलं माझ्या वीरवृत्तीला, तर ते शक्य नाही. त्याचं दमन करणं हे अत्यंत कठीण आहे, ते दुर्धर आहे, अति दारुण. आणि ते अंतःकरण साधारण नाही, अत्यंत भयंकर. जर एकदा आवेशामध्ये आलं तर सगळी पृथ्वी थरथर कापेल, असं अतिशय भयंकर असं माझं अंतःकरण आहे. परंतु काय झालं, मला ते म्हणतात माझ्या एक लक्षात आलं, ह्या अंतःकरणाला इतकं उलट, त्याला काय म्हणतो, उलट दिशा कशी काय मिळाली. तर ते सांगतात, तयाहुनी असाधारण हे स्नेह नवल. हे जे नवल किंवा आश्चर्य झालं ना, त्या माझ्या अंतःकरणापेक्षाही बळवान एक गोष्ट आहे. आणि ती कोणती, तर ते म्हणतात असाधारण, त्याच्यापेक्षा हे असामान्य कारण आहे. आणि ते कोणतं असेल तर हे स्नेह, हे नवल स्नेह, हे आश्चर्यकारक असणारा, हे माझे बांधव आहेत, अशा प्रकारचा अंतःकरणात निर्माण झालेला मोहाचा भाव हा त्याच्यापेक्षा सरस आहे, त्याच्यापेक्षा सरस आहे. म्हणून त्यांनी माझ्या अंतःकरणाच्या ह्या दुर्धरतेला, दुर्दमनत्वाला बाहेर काढलं आणि माझी अशा प्रकारची स्थिती करून ठेवली. म्हणजे सगळ्यात वाईट जर कोण असेल तर हा स्नेह आहे. म्हणून जे काय उदाहरण दिलेलं आहे भागवतामध्ये स्नेहाचं, हां ते पण ते तर ज्ञानेश्वरीमध्ये दिलं आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे इथंच दिलेलं आहे. एक भागवतात दिलेलं ते दुसरे, त्या 24 गुरूमुळं स्नेह धरल्यामुळं कशी नुकसान झाली याच्याविषयी त्यांनी मला वाटतं त्या ह्या पक्ष्याचं उदाहरण दिलं. कोणता, कुरर पक्षी. ज्याने एक तुकडा आपल्या चोचीमध्ये धरला, तो स्नेहाचाच धरला. हां कपोताचा काय दृष्टांत दिला आहे. त्याचं उदाहरण दिलं. हे स्नेहाचं नवल कसं आहे, भागवतामध्ये कपोत दत्तांनी जे गुरु केले त्याच्यामध्ये कपोत म्हणजे कबुतराला गुरु केलेलं आहे. तर त्या कबूतर आणि कबुतरींचा संसार रमला, त्यांना संसारात रममान झाले, त्यांना मुलं झाली असं सांगितलं. आणि ज्या वेळेला तो बाहेर गेला त्यावेळेला तो जो शिकारी आला व्याध, आणि त्यांनी त्या मुलांना जाळ्यात टाकलं. आणि मग जाळ्यात टाकल्यावर हा आल्यानंतर ती पत्नी शोक करत होती. ती पत्नी म्हणजे माझी मुलं गेली तर मला जगून काय उपयोग. तिनं पण त्याच्यामध्ये त्या खाली जो अग्नी होता त्या अग्नीमध्ये उडी टाकली, कारण त्यांनी ते जे 3 होते त्यांना तो भाजून खाणार, मग आपले त्याला उपयोग होईल. तो अनेक प्रकाराने तिनं उडी टाकली. आणि तो म्हणतो जर आता पत्नी मुलं नसतील तर माझ्या जगण्यात काय अर्थ आहे, असं म्हणून त्यांनी पण त्याच्यात उडी टाकली. आणि हे सगळं दत्तांनी पाहिलं. आणि तेव्हा त्यांनी गुरु केला का हा स्नेह जो आहे हा खरा मनुष्याला काय देतो, दुःख देतो. म्हणून म्हणतात तयाहुनी असाधारण हे स्नेह नवलं. असं अर्जुन जागा आहे, झोपलेलं नाही, दक्ष आहे, तत्पर आहे. पण असा अर्जुन काय म्हणतो, जेने संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचांचा ठाव फिडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. म्हणतो जेने संग्रामी हरू जिंकेला. संग्रामामध्ये म्हणजे युद्धामध्ये सामान्य नव्हता अर्जुन, हरू जिंकेला म्हणजे भगवान शंकराला देखील पराजित केलं. निवात कवचांचा ठाव फिडिला, आणि निवात कवच नावाचे जे राक्षस होते त्यांचा ठाव फिडिला म्हणजे त्यांचा पूर्णपणे विध्वंस किंवा नाश केला. आणि असा अर्जुन, तो अर्जुन मोहे कवळीला, आणि त्या अर्जुनाला क्षणामाजी एका क्षणातच आपलं असणारं एवढं शौर्य, एवढं धैर्य, त्याचा सगळा विसर पडला आणि तो मोहाने या ठिकाणी ग्रस्त झाला असं सांगितलं. याच्यासाठी उदाहरण देतात माऊली, जैसा भ्रमरभेदी कोडे, भलतैसे काष्ठ कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. माऊली सांगतात भ्रमर म्हणजे भुंगा, कोडे म्हणजे सहज कौतुकाने जरी भ्रमराने मनावर घेतलं तर भलतैसे कोरडे काष्ठभेदी, किती भलतैसे, सागाचा असू नाही तर तुमचं कोणतं आहे ना ते नवीन त्याच्यापेक्षा चांगलं लाकूड, कोणतं शिसम, त्या शिसमाचं झाड असो नाही तर सागाचं असो, ते सुद्धा जर भुंग्याने
सहज मनात घेतलं तर तो कोरू शकतो. भलतैसे काष्ट कोरडे भ्रमर कोडे भेदी. पण तोच जर का एकदा परी कळिके माझी सापडे कोवळये, परंतु जर एखाद्या कमळाच्या कोवळ्या कळीमध्ये जर तो सापडला तर तो जो आहे तर त्याची काय स्थिती होते, आहे की नाही. मग जो काष्ट कोरू शकतो तर त्या भ्रमरामध्ये ते काय असतं, सूर्यविकाशी कमळ जे आहे ना ते दिवसभर फुललेलं असतं आणि संध्याकाळी काय होतं, बंद होतं. आणि मग तो भ्रमर जो आहे दिवसभर काय करत राहतो, त्या मकरंदाचं आस्वादन करीत राहतो. आणि सूर्य ज्या वेळेला अस्ताला जातो त्यावेळेला ते सूर्यकिरण जसे पश्चिमेला झुकतात तसं हे कमळ मिटत जातं. मग याच्या लक्षात येतं की आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता एक कमळ मिटणार, आपण याच्यात राहणं योग्य नाही, आता बाहेर पडावं ना. पण तसं पडत नाही. त्याला त्या मकरंदाचा इतका आस्वाद घेण्याचं इतकी त्याला काय म्हणतो आसक्ती जडलेली असते की तो काही केल्या बाहेर जात नाही. तर मग त्याला असा विचार येतो का हे बंद होणार आहे, पण मग बंद झालं तर सकाळचं तर पुन्हा उमलणार आहेच ना, मग काय बिघडलं, आता राहू इथं. सुभाषितामध्ये लिहिले रात्री गमिष्यती, रात्री निघून जाईल. भविष्यती सुप्रभातम, त्या ठिकाणी सकाळ होणारच आहे की नाही. हाशिष्यती पंकजश्री, बासवान उदेश्यती, सूर्योदय होणारच आहे. हाशिष्यती पंकजश्री, या ठिकाणी कमळ जे आहे ते विकास पावणारच आहे. असा तो विचार करायला लागला आणि कमळ शेवटी मिटलं आणि आतमध्येच गुणगुण करत राहिला. शेवटी काय झालं, काय इत्थम विचिंतयती कोशगते द्विरेफे, अशा प्रकारचा तो रात्रीचा विचार करीत असताना त्या कमळकोशामधला तो जो भ्रमर, द्विरेफ म्हणजे भ्रमर, तो विचार करत असताना ते कवी काय म्हणतो, हा हंत हंत कमलिनीम नल गज उज्जाहार. तिथं एक आला मत्त झालेला हत्ती आणि त्यांनी पाहिलं सरोवरात पाणी प्यायला आला, तिथं ते कमळ होतं, मिटलेलं कमळ, त्याच्यात तो भुंगा होता. त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी त्यांनी सोंडेने उपटून घेतलं आणि पायाने तुडवलं आणि भ्रमराचं काय झालं, जे व्हायचं तेच झालं. कशासाठी, हे अद्भुत स्नेह नवलं, केवळ त्याच्यात गुंतून पडला. म्हणून त्यांनी सांगितलं, जो शुष्क काष्ट सोये कोरी तो कोवळ्या कमळा माझारी, भ्रमर गुंतला प्रीतीवरी केसर माझारी कुचंबो निधी. इतका तो भ्रमर शक्तिशाली, परंतु त्या कमळाच्या प्रीतीमुळं, सुगंधामुळं त्या ठिकाणी गुंतला की नाही, तसं झालं म्हणतात. नाही काष्टाचा गुमान आणि गोवी भ्रमरा सुमन. काय प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, अशी त्याची स्थिती झाली. म्हणून म्हणतात, जैसा भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळये. कोवळ्या कळिकेमध्ये तो सापडतो. तिथं त्याची काय स्थिती होती माऊली वर्णन करतात, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. माऊली सांगतात की या ठिकाणी असं आहे की प्राणी उत्तीर्ण तेथ, अशी जर परिस्थिती आली ना त्या कमळकंदामध्ये तो जर सापडला ना तर प्राणी उत्तीर्ण होईल, म्हणजे प्राणाला तो मुकल. म्हणजे प्राण आता झालेच काय नाही, त्याचे प्राणाला मुकला की नाही, प्राणाला मुकल जर त्यांनी मनात ठरवलं असतं, जाऊ द्या कमळ जरी मिटलं तरी अवघड काय आहे, आपण एवढे लाकडाचा भेद करू शकतो, लाकड करू शकतो, तर एक कमळाची इतकी मृदू पाकळी तोडून आपल्याला काय बाहेर निघता येणार नाही का. पण तो बाहेर निघत नाही, कमळदळ चिरू नेणे. हे कसं काय, तर अर्जुन म्हणतो कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हा स्नेह ना इतका कोवळा, इतका मृदू असतो ना, पण मृदू म्हणूनच त्या कमळकलिकेच्या मृदू अशा पाकळीनं जसं त्या भ्रमराचा जीव घेतला पण त्याला बाहेर येऊ दिलं नाही, इतकी ती कठीण आहे. ती कोवळी आहे का कठीण आहे, कोवळेपणानेच कठीण आहे. तसा हा जो स्नेह आहे आपल्या बांधवांविषयीचा कठीण कोवळेपणे, तो काय कोवळ, अरे हे माझे वडील, हे माझे भाऊ, अशा प्रकारचा हा कोवळा दिसतो म्हणूनच बाहेर निघत नाही. म्हणून तो कोवळाच काय होऊन बसतो, कठीण होऊन बसतो. इथं हे अर्जुनाला हे सर्व माहीत आहे. हे आदिपुरुषाची माया ब्रह्मे ही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे. शेवटी अर्जुन म्हणतो हे काय आपली बस की बात नाही आहे, आपल्याला एवढं कळतं पण वळत नाही. म्हणून तो म्हणतो की हे कशामुळं घडलं, हे आदिपुरुषाची माया, संपूर्ण जगताचा आद्य कारण असणारा जो महापुरुष भगवान परमात्मा, त्याची ही माया आहे. आणि ही माया काय सामान्य नाही.
ब्रह्मे ही नयेची आया, ब्रह्मदेवाला आहे ना, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा ही आया नये म्हणजे ताब्यात येत नाही. आपण ना काय नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये लिहिले, ब्रह्मदेव जरी असला तरी तो ब्रह्मदेव मायेने भुलवला गेला. परमात्म्याच्या मायेचं नवल मायेचे रूपक नासू न शके ज्ञाते लोक. चांगले चांगले शास्त्राचे ज्ञाते लोक देखील मायेचा नाश करू शकत नाहीत. असे जया गोविले ब्रह्मादिक, ज्या मायेने ब्रह्मादिकांना देखील गुंतवलं. इतराचा लेखा कोण काही पाड, इतरांचं ते काय तुलनात करायचं कारण नाही असं सांगतात. अजून हरिपाठात ब्रह्मा डोळसाते वेदार्थ न कळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती. वेदार्थाचा गोवा आणि कन्या अभिलाष आणि वेदे नाही ऐसे सांगितले. ऐकी नाही, आपल्या कन्येचाच अभिलाष त्यांनी केला. ही कोणाची? परमात्म्याची असणारी माया. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ए प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. हे आदिपुरुषाची माया ब्रह्मे ही नयेची आया. ही ब्रह्मदेवाला देखील आया नये म्हणजे ब्रह्मदेवाला देखील आटोक्यात येत नाही, ताब्यात येत नाही. म्हणून हे राया तो भुलविला, म्हणून तो जो अर्जुन आहे तो भुलला गेला, त्याला भुरळ पडली असं कोण सांगतंय? हे राया म्हणजे हे धृतराष्ट्रा असं कोण सांगतंय? संजयो म्हणे. अवधारी मग तो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा. अवधारी हे ऐका. कोण म्हणतं? संजय म्हणतो, धृतराष्ट्राला म्हणतो अवधारी जरा लक्षपूर्वक एकाग्रतेने तुम्ही ऐका काय घडलं ते. मग तो अर्जुनू, मग त्यानंतर त्या अर्जुनाने सकळ स्वजनू देखोनी, आपले सगळे स्वजन म्हणजे नातेवाईक आहेत असं पाहून संग्रामीचा अभिमानू विसरला. त्या ठिकाणी युद्धामध्ये मी क्षत्रिय आहे यांचा प्रतिकार करीन हा त्या युद्धाविषयी जो काय अभिमान आहे, अभिनिवेश आहे योद्ध्याचा ठिकाणी क्षत्रियाचा, तो विसरला, त्याला विसर पडला. हे असं कसं काय झालं? तर ते म्हणतात कसं झालं हे देवा मला सांगता येत नाही, पण माझं झालंय खरं. कैशी नेनो सदयता उपनली तेथ चित्ता मग म्हणे कृष्णा आता नशिजे येथ. तो म्हणतो सदयता चित्ता सदयता तेथे कैशी उपनली. माझ्या चित्ताला असं व्हायला नाही पाहिजे, पण चित्त म्हणजे दया येणं हे काही क्षत्रियाचं लक्षण नाही. त्याचं वज्रासारखं कठीण हृदय करून त्यांनी समोर युद्धामध्ये शत्रूला सामोरं गेलं पाहिजे. तिथं कुठं दया करायची असते का? पण ते म्हणतात पण दया तेथ चित्ता, त्या ठिकाणी या ठिकाणी सदयता उपनली म्हणजे दया माझ्या अंतकरणात उत्पन्न झाली. कशी काय उत्पन्न झाली? चुकीचं आहे. कैशी ते नेनो, ते मला काही कळत नाही, पण उत्पन्न झालेली आहे. आणि देवा तुला सांगू का हे कृष्णा येथ आता नशिजे. आणि मग म्हणे, आणि मग अर्जुन देवाला काय म्हणतो, मला तर वाटतं का इथं ह्या युद्धात समोरसुद्धा आपण नसावं. येथ आता नशिजे, इथून आपण गुप्त व्हावं, इथं या युद्धामध्ये आपण समोरसुद्धा जाऊ नाही. करायचं तर दूर राहिलं, पण ह्या जागी उपस्थितीसुद्धा आपली नको असं अर्जुन म्हणतो. माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ हे वधावे सकळ येणे नावे. अर्जुन म्हणतो माझे मन अतिशय व्याकुळ, माझं मन अतिशय व्याकुळतेला प्राप्त झालेलं आहे. वाचा बरळ होतसे, माझी वाणी जी आहे ना ती बरळ म्हणजे विकलांग व्हायला लागली, म्हणजे काय बोलावं ते मला काही सुचत नाही. माझी वाणी आपोआप त्या ठिकाणी विव्हळ होत आहे. आणि कशाने होते? जे वधावे हे सकळ येणे नावे. काय हे वध नावाचा शब्द आहे ना शास्त्रामध्ये, तो मुखाने सुद्धा उच्चारू नये. वध करायचा तर नाही, पण वध नावाच्या शब्दाचं उच्चारणसुद्धा करू नये असं सांगतात. तर म्हणतात वध हे सकळ वधावे, ह्या शत्रू म्हणून ह्या सगळ्या कौरवांचा वध करावा. येणे नावे, एवढं नुसतं नाव घेतलं, एवढी नाव घेतलं म्हणजे एवढी कल्पना जरी मी केली तरीसुद्धा माझे मन अतिशय व्याकुळ होतं. असे माझ्या मनाला अतिशय व्याकुळता किंवा दुःख प्राप्त होतं असं अर्जुन म्हणत होतं. देवा इथं काहीतरी आता विपरीत घडणार आहे असं मला वाटतं. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव
न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। ऐसे भाग्य कई लाहता